19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टीका चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोक कल्याणकर राजे, शासन करते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय। शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई होते। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले। शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती। त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू। त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते। त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालसुरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, कोंडोजी फर्जत अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती। शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते। दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत। त्यांचा सर्व सार माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत स्वराज्यात कोणत्याही भेदभाव नव्हता। स्त्रियांचा आदर केला जात होता, सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता, साधू संतांचा आधार होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता। अशा प्रकारे शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर एक सर्वत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे एक निर्मिती करणारे एक शिल्पकार होते। राजे असंख्य झाले असतील आजवर या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न झाला। गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकच तो राजा शिवबा झाला। जय भवानी, जय शिवाजी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।